दरम्यान इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केलाय। क्षेपणास्त्र हल्ल्यांचा आता नवा व्हिडिओ जारी झालाय। इराणच्या सरकारी माध्यमांनी हा व्हिडिओ जारी केलाय। इस्रायलवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांचा हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आलाय। इराणनं क्षेपणास्त्र हल्ल्यांचा हा नवा व्हिडिओ जारी केलाय। तर इस्रायलवर हे क्षेपणास्त्र डागण्यात आलंय। हा व्हिडिओ इराणच्या सरकारी माध्यमातून जाहीर झालाय। इस्रायलच्या दिशेनं झेपवणारे क्षेपणास्त्र यामध्ये दिसतात। इस्रायल आणि इराण युद्धाचा सर्वाधिक फटका हा कांदा निर्यातीला बसलाय। नाशिकच्या जिल्ह्यातील लासलगाव, मनमाड यासह विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधून होणारी कांदा निर्यात ठप्प झाली आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादक आणि निर्यातदारांची चिंता वाढली आहे। युद्धामुळे जलमार्ग बंद झाले, त्यामुळे आखाती देशात निर्यात केलेल्या कांद्याचे 160 कंटेनर हे बंदरावरच अडकून पडल्यानं कांदा निर्यातदार अडचणीत आले। भारतातून आखाती देशात मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात केला जातो, मात्र युद्ध परिस्थितीमुळे आखाती देशात जल आणि हवाई वाहतूक ठप्प झाली आहे आणि त्यामुळे निर्यात केलेला कांदा बंदरावरच अडकून पडलाय। तर निर्यातीसाठी खरेदी केलेल्या कांदा निर्यातदारांच्या खळ्यात पडू नयेत। या युद्धाचा फटका हा कांदा निर्यातीला बसलाय। काही युद्ध चालू झालेले आहे, त्यामुळे तो कांदा आता निर्यात होण्याची शक्यता फार कमी आहे। त्यातच आपले जे रांगडे कांदे आहे त्याचंही उत्पन्न यावर्षी भरमसाठ होतं। तो कांदा साधारणतः 15 एप्रिलपर्यंत संपणार नाहीये आणि त्याच्यात उन्हाळ कांद्याचं उत्पन्न सुरू झालेलं आहे। तर उन्हाळ कांद्याला एक्सपोर्ट ही बाजारपेठ जी आहे आखाती देशांची ही खूप मोठ्या प्रमाणात होती, त्याची मागणी पण खूप प्रचंड प्रमाणात असते। पण आता या युद्धामुळे तो कांदा तिथे जाणार नाही, त्यामुळे त्याचे जे चांगले बाजार त्या एक्सपोर्टच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना, उन्हाळ कांद्याच्या शेतकऱ्यांना मिळणार होते ते आता भेटणार नाही।